सुहागरातीलाच वधूनं नवरदेवासोबत नको तेच केलं. लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच असं काही घडलं की तुम्हाला ऐकून धक्काच बसेल. तर मंडळी, अगदी साधेपणानं एका मंदिरात लग्न लागलं. वरात घरी आली. घरात सर्वजण आनंदात होती. नववधूसोबत संसार थाटण्यासाठी नवरदेव उत्सुक होता. सुहागरातीची वेळ जवळ आली. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूनं नवरदेवासोबत असा कांड केला की नवरदेवासह संपूर्ण कुटुंब हादरलं. उत्तर प्रदेशमधील लग्नाची ही स्टोरी आहे. आग्रा येथील नागला रामबन येथील रहिवासी अनिल कुमार लग्नासाठी मुलगी शोधत होता. त्यानं त्याच्या ओळखीतील राजेश कुमार दोहराला याबाबत सांगितलं. राजेशनं त्याची ओळख हाथरस येथील सासणीतल्या सुनीलशी करून दिली आणि मग सुनीलनं प्रदीप नावाच्या व्यक्तीशी. प्रदीपनं अनिलला एक मुलगी दाखवली. रजनी असं तिचं नाव. रजनीनं सांगितलं की ती गरीब कुटुंबातील आहे. अशा परिस्थितीतला वराला दोन्ही बाजूंचा खर्च उचलावा लागणार आहे. यासाठी अनिल तयार झाला. त्यानं रजनीला लग्न खर्चासाठी 70,000 रुपये दिले. 18 डिसेंबर रोजी एका मंदिरात अनिल आणि रजनीचा विवाह झाला. अनिल रजनीला घेऊन घरी आला. माफ करा. लग्नाच्या पहिल्याच रात्री रजनी आजारी पडली. औषध हवं म्हणून ती पतीला घेऊन घराबाहेर पडली. दोघंही हाथरस रोडवर गेले. तिथं ज्यानं अनिल आणि रजनीचं लग्न जमवलं तो प्रदीप आधीपासूनच होता. रजनीनं काहीतरी बहाणा करून अनिलला सोडून प्रदीप सोबत पळ काढला. वरानं येऊन हा प्रकार घरच्यांना सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर वर आणि त्यांच्या कुटुंबानं तात्काळ ट्रान्स यमुना पोलिसात याची तक्रार दाखल केली.